नमस्कार मित्रांनो, मी निखिल भापकर. आजचा विषय आहे वतनपत्र. राजे दूर होते, पण गावात रोजचा कारभार कोण पाहत होतं? कोण घेत होतं महसूल? कोण ठरवत होतं जमीन वाटप? कोणाला मिळत होता सणांचा मान? उत्तर आहे वतनदार. पण वतन म्हणजे नेमकं काय? आज आपण हे समजून घेणार आहोत, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक खरं ऐतिहासिक वतनपत्र. वतन म्हणजे शासनाकडून दिलेला वारसा हक्काने चालणारा सेवा अधिकार. हा अधिकार गावाच्या सेवेसाठी असायचा. वतन म्हणजे फक्त जमीन नव्हे, तो होता मान, सत्ता, जबाबदारी आणि प्रतिष्ठा. गावात अनेक वतनदार असत. पाटील गावचा प्रमुख, कुलकर्णी लेखा ठेवणारा, मोगदम महसूल गोळा करणारा, देशमुख परगण्याचा प्रमुख. ही पूर्ण साखळी गाव ते दरबार जोडत असे. वतन मिळायचं शौर्यामुळे, निष्ठेमुळे, राजाज्ञेमुळे किंवा वंशपरंपरेने. पण कधीकधी आर्थिक अडचणीमुळे वतनाचा हिस्सा विकला जात असे, आणि तिथेच जन्माला येतं वतनपत्र. वतनपत्र म्हणजे अधिकृत करार. त्यात नमूद असतं किती हिस्सा विकला, किती रक्कम घेतली, मानपानाची विभागणी, जमीन व उत्पन्न वाटणी, वारसा हक्क. हा केवळ कागद नव्हता, तो कायदेशीर पुरावा होता. वतनदाराला मिळत असे जिरायत जमीन, बागायत जमीन, बाजारातील हिस्सा, सणातील मान. पण सेवा केली नाही तर वतन काढून घेतले जाई. ब्रिटिश काळात वतन व्यवस्था कमकुवत झाली, आणि स्वातंत्र्यानंतर वतन व्यवस्था कायद्याने रद्द झाली. आज वतन फक्त इतिहासात आहे. पण इतिहासात एक वतनपत्र आहे, ज्यात गोरखोजी भापकर पाटील यांनी पाटीलकीचा हिस्सा विकत घेतला. किती रक्कम दिली, काय अटी होत्या, मानपान कसं वाटलं गेलं, हे सर्व आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. जर तुम्हाला मराठा काळातील अशा ऐतिहासिक दस्तऐवजांची माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढचा भाग अजून रंजक आहे.